आज आपण बघणार आहोत एरिया. आता पहिला प्रश्न येतो, व्हॉट डू यू मीन बाय द एरिया. एरिया म्हणजे काय? आतापर्यंत आपल्याला दोन फिगर चांगल्या माहित आहे, ज्याला आपण रेक्टँगल म्हणतो आणि दुसरी फिगर स्क्वेअर म्हणतो. या दोघींचा पण एरिया काढण्याचे सूत्र आपण याच्या आधी पण बघितलेले आहे. एरिया म्हणजे अ फील्ड इन्क्लोज, या ज्या चार बॉर्डर्स आहे या चार बॉर्डरच्या आतमधला जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ एरिया. इट इज कॉल्ड ॲज अ एरिया. या भागाला म्हणतात एरिया. सो हाऊ यू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द गिवन फिगर. या फिगरचा एरिया कसा काढायचा? आपल्याला माहित आहे, दिस इज द लेंथ ऑफ अ रेक्टँगल and this is the breadth of a rectangle. So area is equals to length into breadth. length into breadth. आणि याचे युनिट जे राहणार आहे ते राहणार आहे स्क्वेअर. ते राहणार आहे स्क्वेअर. म्हणजे सेंटीमीटर असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर, मीटर असेल तर स्क्वेअर मीटर. नाव द एरिया ऑफ स्क्वेअर. याचं सूत्र बघू आपण. एरिया इज इक्वल्स टू, ही पण साइड एल, ही पण साइड एल, हिला आपण साइड सुद्धा म्हणतो. सो पहिलं सूत्र आहे साइड इंटू साइड, असं लिहू शकतो. किंवा याला आपण लिहू शकतो साइड इंटू साइड म्हणजे साइड स्क्वेअर, किंवा याला आपण लिहू शकतो एल स्क्वेअर. ओके, यू कॅन राईट एनी फॉर्म्युला वाईल सॉल्विंग द एरिया ऑफ स्क्वेअर. कुठलाही फॉर्म्युला आपण वापरू शकतो. आतापर्यंत आपण 5th स्टँडर्डमध्ये काही सोपे उदाहरणं बघितली होती की लेंथ एवढी असेल आणि ब्रेथ एवढी असेल तर एरिया काय. एक पहिला प्रॉब्लेम बघू आपण. सपोज लेंथ इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. प्रश्न असा आहे, फाइंड एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा. आपण सुरुवातीला काय करायचं, लिहून घ्यायचं गिवन. लेंथ इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर, ब्रेथ इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर, एरिया इज इक्वल्स टू एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू, पूर्ण लिहिलं तरी चालेल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. सूत्र लिहायचं. इट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर. सो 12 5 जा 60, 60 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. यू कॅन राईट एनी वे. याही पद्धतीने लिहू शकतात, याही पद्धती. सो एरिया इज इक्वल्स टू, दिस इज युअर आन्सर. खाली आपण लिहू आन्सर. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू 60 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, इन दिस वे, या पद्धतीने आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा आणि कम्प्लिटली अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. नाउ वी सी वन मोर प्रॉब्लेम रिगार्डिंग एरिया ऑफ स्क्वेअर. आता आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअरचा प्रॉब्लेम बघूया आपण. सो प्रश्न असा आहे, इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज, इफ side of a square is 7 meter, find its area. ओके, इथे लिहून घेऊ आपण. साइड इज इक्वल्स टू 7 मीटर, एरिया इज इक्वल्स टू साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर. So your answer is 7 into 7, 49. This is the meter. So meter square किंवा square meter. Okay. Unit is meter square किंवा square meter. अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला लिहू शकते. कोणतीही एक पद्धत वापरली तरी चालेल. Okay. Now in this way you can calculate the area of square and area of rectangle. Now we see one more problems regarding the area, that is nothing but the application of area. Okay, बघा आता applications बघूया. Find the cost of plowing a field 45 meter long, याच्याकडे लक्ष द्यायचं, and 26 meter wide. आता आपल्याला पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं आहे की
आपल्याला जो प्रॉब्लेम दिला आहे तो स्क्वेअरचा आहे की रेक्टँगलचा आहे. तर आपल्याला इथे लेंथ आणि ब्रेथ दोन दिसल्या, त्याच्यामुळे इथे आपल्याला हा जो आहे हा रेक्टँगलचा प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय की सपोज अशी एक रेक्टँग्युलर लँड आहे. या रेक्टँग्युलर लँड मध्ये ही 45 मीटर वाईड आहे, 26 मीटर लॉंग आहे आणि 26 मीटर वाईड आहे. आपल्याला ही लँड पो करायची आहे, म्हणजे त्याला नागर लावायचा आहे, नागरणी करायची आहे. याला किती खर्च येईल? आता कधी पण हे जे प्रॉब्लेम्स असतात जिथे आपल्याला हा आतमधला एरिया काढावा लागतो, तिथे आपल्याला एरियाचा कन्सेप्ट असाच प्रॉब्लेम सेम येईल की एखाद्या रूम मध्ये किती कार्पेट लागेल, किती कार्पेट लागेल याचा अर्थ तिथला एरिया किती आहे, मग त्या कार्पेटची कॉस्ट किती आहे. म्हणजे सेम प्रश्न इथे सुद्धा आपल्याला कॉस्ट विचारली आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला आधी एरिया काढावा लागेल आणि नंतर आपल्याला त्याची कॉस्टिंग करावी लागेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं लेंथ इज इक्वल्स टू 45 मीटर, breadth is equal to 26 meter. So area of a fieldचा area equal to length into breadth. So 45 मीटर. युनिट सेम आहे हा डायरेक्ट, त्यामुळे आपल्याला युनिट कन्वर्ट करायची गरज नाही. जर सेम नसेल तर युनिट सेम करायची आणि नंतरच मल्टी इंटू 26 मीटर. ओके. आता आपल्याला या दोघांचं काय करावं लागेल, प्रॉडक्ट करावं लागेल, दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 45 इंटू 26 इट इज 1170 मीटर स्क्वेअर. मीटर इंटू मीटर मीटर स्क्वेअर. हा झाला आपला एरिया. आता आपल्याला काढायचं कॉस्ट ऑफ फ्लोइंग. आपल्याला काढायचं आहे कॉस्ट ऑफ फ्लोइंग. कॉस्ट ऑफ फ्लोइंग इज इक्वल्स टू, कधी पण कॉस्ट काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं एरिया इंटू रेट. जर एरिया असेल तर एरिया इंटू रेट. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आपण स्कॉलरशिपमध्ये बघतोय की त्या फील्डला फेन्सिंग करायचं असेल. फेन्सिंग म्हणजे फक्त हा 4 बाजूचा भाग येईल, म्हणजे इथे आपण पेरिमीटरचा कन्सेप्ट वापरतो. दोघांमध्ये थोडासा फरक लक्षात ठेवायचा आहे. आता एरिया किती आहे 1170, रेट काय दिलेला आहे तुम्हाला 1.50 रुपीज. सो युअर आन्सर इन रुपीज. आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते रुपीज मध्ये मिळणार आहे. आणि आपण जर हे आन्सर काढलं इट इज नियर अबाउट रुपीज 1755, 1755. This is the cost of owing. Okay, this is the cost of owing. सेम प्रॉब्लेम बाजूला दिलेला आहे अ स्क्वेअर शेप ब्रेड. आता ब्रेड कसा आहे स्क्वेअर शेप, म्हणून इथे आपल्याला काय दिलेलं आहे साइड. इथे काय दिलेली आहे आपली साइड. साइड इज इक्वल्स टू 4.5 मीटर. आता या ब्रेडवर आपल्याला जाम लावायचं. सपोज हा ब्रेड आहे, या ब्रेडवर आपल्याला जाम लावायचा आहे. ओके, म्हणजे जेवढा याचा एरिया राहील तेवढ्या भागात आपण जाम लावणार आहे याचा. सो आता हा जो जॅम आहे एरिया कवर इट विथ जॅम. आपल्याला हा एरिया काढायचा आहे. असंच लिहायचं एरिया कवर इट विथ जॅम इज इक्वल्स टू साइड इंटू साइड. सो 4.5 into 4.5. युअर आन्सर इज 2. एक घरांतर इथे आहे, एक घरांतर इथे आहे, 2 घरांतर डेसिमल पॉईंट द्यावं लागेल. सो इट इज स्क्वेअर सेंटीमीटर. सो इट इज अ एरिया कव्हर बाय द जॅम. जॅमने किती एरिया कव्हर केलेला आहे ते आपल्याला एरिया टू कव्हर इट विथ जॅम. ओके. सो हे जे आहेत हे अप्लिकेशन्स आहेत, या ज्या आहेत या अप्लिकेशन्स आहेत. आता आपल्याला पुन्हा काही प्रॉब्लेम बघायचे आहे. आता मी तुम्हाला एरिया काढायला सांगितला. आता जर एरिया दिला असेल तर आपल्याला लेंथ काढता आली पाहिजे. एरिया दिला असेल तर आपल्याला ब्रेथ काढता आली पाहिजे. एरिया दिलेला असेल तर आपल्याला साईड काढता आली पाहिजे. सो आता आपण असे प्रॉब्लेम बघू ज्याच्यामध्ये आपल्याला लेंथ ब्रेथ साईड काढावं लागतं. ओके. The area of rectangle is 117 meter square. If its length is 13 meter, find its breadth. Find its breadth. आता आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचंय ब्रेथ. आपल्याला काय काढायचे, आपल्याला काढायचे ब्रेथ.
ओके, सो पहिल्यांदा गिव्हन लिहायचं कधी पण. एरिया इज इक्वल्स टू 117 मीटर स्क्वेअर, लेंथ इज इक्वल्स टू 13 मीटर, breadth is equals to question mark. Okay, so what is your formula? Area is equals to length into breadth. जे जिथे दिलेलं आहे तिथे लिहून घेऊ आपण. एरिया किती दिलेला 117, लेंथ किती दिली आहे 13 मीटर, ब्रेथ. ओके, आता हे इंटू 13 आहे, या बाजूला घेऊन जायचे. सो 117 डिवायडेड बाय 13, सो युअर आन्सर इज. आता 117 ला आपण डिवाइड करू 13 ने, तर काय आन्सर येईल आपलं? पटापट आपण 13चं टेबल म्हणू शकतो. 9 जा. ओके, 13 9 जा. सो ब्रेथ इज इक्वल्स टू 9 मीटर. ओके, तर अशा पद्धतीने, किंवा आपण डायरेक्ट याच्याऐवजी आपण डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतो. एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इज इक्वल्स टू एरिया अपॉन ब्रेथ, ब्रेथ इज इक्वल्स टू एरिया अपॉन लेंथ. सो आता इथे मात्र लक्षात ठेवायचं, ब्रेथ ही मीटरमध्ये असणार, एरिया हा नेहमी मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर, डॅम स्क्वेअर, कुठल्याही स्क्वेअर युनिटमध्ये असणार. ओके, तर आता दुसरा प्रॉब्लेम बघा. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काढायचं आहे? लेंथ काढायची आहे. ओके, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काढायचे आहे? स्क्वेअर मीटरमध्ये एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ द रेक्टँगल, एरिया इज इक्वल्स टू 450 स्क्वेअर मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. ब्रेथ इज इक्वल्स टू 18 मीटर, लेंथ इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके सर, आता आपण सरळ डायरेक्ट फॉर्म्युला लिहू. लेंथ इज इक्वल्स टू एरिया अपॉन ब्रेथ, 450 upon 18. So your answer is 25. So length is equals to 25 meter. ही मीटर आहे, हे पण मीटर आहे. सो युअर लेंथ इज ऑल्सो इन मीटर. तुमची लेंथ सुद्धा कशामध्ये राहणार आहे? मीटर मध्येच राहणार आहे. नाव द एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. एरियाचं सूत्र काय आहे आपल्याकडे? एरिया इज इक्वल्स टू साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर, साइड स्क्वेअर. सो 100 इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर. आता 100 कशाचा स्क्वेअर आहे हे पाहिजे आपल्याला. 100 आहे 10चा स्क्वेअर. सो 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर. इकडे पण स्क्वेअर आहे, इकडे पण स्क्वेअर आहे. सो साइड इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. लक्ष द्यायचं, युनिटकडे थोडं काळजीपूर्वक. युनिट जर चुकलं तर आपलं हे सगळंच चुकेल. आणि हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला वर्ग 10वीपर्यंत महत्त्वाचे आहेत. सो बेसिक आपल्याला यायला पाहिजे. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. आणि याच्यानंतरचे अप्लिकेशनचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पिरियडला बघूया.